भीमा कोरेगाव शौर्य दिन 1 जानेवारी 2025 च्या निमित्ताने अमरावतीत भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या दिनी भीमा कोरेगाव लढाईत 500 महार शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना पराभूत केले आणि त्यांनी अभिवादन करण्यासाठी एक भव्य विजयस्तंभ उभारण्यात आला होता। यावर्षी देखील या विजयस्तंभावर मानवी अभिवादन, रक्तदान शिबिर आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत 500 महार शूरवीर शहीद झाले होते। त्यानंतर 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भीमा कोरेगाव येथे गेले। त्या ठिकाणी त्यांनी मानवंदना दिली। या लढाईतील शहीद महार शूरवीरांना समर्पित विजयस्तंभ आज देखील येथे उभा आहे। अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या विजयस्तंभावर मानवंदना देण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी एकत्र आले होते। यावेळी भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या औचित्याने विजयस्तंभावर मानवंदना देण्यात आली। समता दैनिक दल आणि दीक्षाभूमी नागपूरचे 2000 सैनिकांनी विजयस्तंभावर यावेळी मानवंदना दिली। दुपारच्या वेळेस झाले आणि या प्रबोधनात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी व्याख्यान केले। त्यांच्या व्याख्यानाने उपस्थित नागरिक भावुक झाले। काहींच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहायला लागले। त्यानंतर 500 शूरवीर महार योद्ध्यांना समर्पित रक्तदान शिबिर घेण्यात आले। अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या स्थानिक पत्रकारांचा भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी युवक युवतींची संघटनेमध्ये नोंदणी करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला। यावेळी असंख्य अनुयायी उपस्थित होते। आजच्या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाने समाजातील एकतेचा संदेश देण्यात आला। या ऐतिहासिक लढाईच्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी हजारो लोक अमरावतीत एकत्र झाले होते।